लाडकी बहीण योजनेतून 80 लाख नव्हे 92 लाख लाभार्थी वगळले। नवी माहिती समोर। बीड जिल्ह्यात सर्वाधिक 28 लाख लाडक्या बहिणींना वगळलं। महायुतीत महामंडळांच्या वाटपाचा फॉर्म्युला ठरल्याची सूत्रांची एबीपी माझाला माहिती। भाजपला 48% मिळणार, शिवसेनेला 29%, तर राष्ट्रवादीला 22% महामंडळं दिली जाणार। विनायक राऊतांची 23 जुलैपर्यंत चौकशी नाही, राऊतांचा अटकपूर्व जामिनासाठी अर्ज। सून गिरीजा राऊतांच्या तक्रारीनंतर 7 जणांविरुद्ध गुन्हा। डॉक्टर मारहाण प्रकरणातील नगरसेवक रमेश म्हात्रेसह 3 आरोपींची पोलीस कोठडी आज संपणार। चौघांनाही कल्याण कोर्टात हजर करणार, तर शिवसेनेकडून नगरसेवक रमेश म्हात्रेवर अजूनही कारवाई नाही। रामरक्षा आंदोलनाबाबत उद्धव ठाकरेंची आज पत्रकार परिषद। मुंबईत पार पडलेल्या पहिल्या टप्प्यानंतर ठाकरेंची शिवसेना आता राज्यभर रामरक्षा आंदोलन करणार। राम मंदिर दानचोरी प्रकरणी आज महत्त्वाची सुनावणी। कथित दान गैरव्यवहार आणि चोरीच्या आरोपांवर 3 याचिका दाखल। सीबीआय चौकशी, फॉरेन्सिक ऑडिट आणि स्वतंत्र एसआयटी गठनाची मागणी। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या शिरपेचात आणखी एक तुरा। सर्वाधिक काळ मुख्यमंत्रीपदी राहणाऱ्यांच्या यादीत शरद पवारांना मागे टाकलं। मुख्यमंत्रीपदावरचे 2430 दिवस पूर्ण। मुंबईच्या पायधुणीमध्ये नसरापूरसारखी संतापजनक घटना। 7 वर्षीय चिमुरडीवर वॉचमनकडून बलात्कार। संतप्त लोकांकडून रास्ता रोको। विधानसभा अध्यक्ष नार्वेकरांनी दिली पोलीस स्टेशनला भेट।